माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होती की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाही आहे, आम्ही कुणाशी बोलत नाही. हा विषयच नाही, म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही, पण ठीक आहे. आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येते, त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं होईल. कुठल्या मर्जरबद्दल? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वाचतो. आय लिव्ह द मोमेंट. त्या क्षणात मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने